आणि माझं एकच म्हणणं आहे की या गोष्टीची कधी लाज वाटू देऊ नका की तुमचं मुलं मुली संप्रदायात आहेत. कारण आम्ही दैवाचे दास, पंढरी रायाचे होईना भिकारी, पंढरीचा लोकांचे तळवे चाटून खाण्यापेक्षा स्वाभिमानाने बोलून पैसा कमवलेला कधीही चांगलं आणि योग्य महाराज, हे कायम लक्षात ठेवा. नाही लई ऐकलं हो दादा, मी ऐकून थकवा येतो कधी कधी, आहे की नाही. काही लोक फार बोलतात दादा, अरे महाराज संतांचे अभंग नुसतं सोडून दाखवा दादा. अरे हे म्हणजे आमचं असं झालंय महाराज, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिची वाटी एवढे डोळे, अशी आमची अवस्था झाली. आता कळलं, त्याला कळलं महाराज. नामदेवरायांचे कुठं अभंग आहे ती डोक्याच्या वरूनच जाणार, लक्ष देऊन ऐका. लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे. राळ केवढं माय, राळ्याचा भात माहिती आहे का? आमच्याकडे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि राळ्याचा भात करतात, बरोबर आहे आजी. राळ्याचा भात, राळं किती फुगवलं गाडगे एवढं होईल का? होईल का? नाही होणार. तुम्हाला आम्हाला समजतं माऊली. चिमणी केवढी माय, एवढी. आणि वाटी केवढी, एवढी. मग एवढ्या चिमणीचं एवढं डोळं असतील का? नाही महाराज. तरी पण वाटी एवढे. वनात का सौगीत गाय, आता ज्याचा आवाज निघणार ते काय द्रौपदी म्हणणार आहे का? पण गाय म्हणा महाराज. लोक म्हणले खोटं बोलता आहो तुम्ही, संत तुम्ही आणि खोटं बोलता. नामदेवराय म्हणले आम्ही लटकेची न बोलू, वर्तमान खोटं आम्ही बोलत नाही. अरे खोटं बोलता. विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती, लटके जे बोलती त्याचे वंशज नरका जाती. खोटं बिटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. अहो माऊली मग हे खरं आहे का? मुंगी व्याली शिंगी झाली तिचं दूध किती, 17 रांजण भरली आणि पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली? मुंगी. अय सायन्स कोण व्याली? सायन्स करतात ना दादा महाराज बरं का. मग आमचे मुंगी व्याली शिंगी तिचे दूध किती? 17 रांजण. सायंटिफिकली हे कधीच शक्य नाही, पण याचा अर्थ वेगळा आहे. ज्ञान राळ्या इतकं आहे, अहंकार गाडघ्या इतकं आहे. ज्ञान आणि अहंकार सोबत चालू शकत नाही. एकतर चिमणी उडन तरी नाही तर चरण तरी, उडता उडता चरणार नाही. समजून घ्या माऊली. आणि हे सगळं समजून घ्यायला परमार्थाचा दास असला पाहिजे, जे देही उदास. भक्त असल्याशिवाय ह्या परमार्थ म्हणजे समजतच नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गवाळ्याचे परमार्थ हा नोहे, लेकुराच्या प्रारंभाच्या गोष्टी आहेत माऊली. आता माझ्या पुढे बसलेले बरेच वृद्ध मंडळी, बरेच संप्रदायातील वरिष्ठ मंडळी म्हणतील आमची पांढरी झाली आणि ही आता आलेली पोरगी आम्हाला सांगती येड्या गवळ्याचं काम नाही म्हणे महाराज बरं का. म्हणजे आम्ही आयुष्यभर घासली ती कुठे गेली महाराज बरं का. आम्ही सांगायचं तर हे आत्ता आलेले लेकरं आम्हाला सांगतात, हे आत्ता आलेले पोरं सरळ आम्हाला म्हणतात येड्या गवळ्याचं काम नाही. हिनं परमार्थ सांगायचं, आम्ही केलं त्याचं काय नाही. माऊली तुम्ही केलात अर्थात, पण माझं एक म्हणणं आहे बरं का, माझं नाही. श्रीकृष्ण भगवान 5000 वर्षापूर्वी सांगतात मनुष्यनाम सहस्त्रैषु, मनुष्यनाम जन्मनाम. काही गोष्टी फक्त वयावर आणि अनुभवावर अवलंबून नसतात. तसंच परमार्थ हा फक्त वयावर आणि अनुभवावर अवलंबून नाही, परमार्थ हा प्रारब्धावर सुद्धा तेवढाच अवलंबून आहे. परमार्थ हा एकट्या तुकोबरायांचा नाही, त्या बोल्लोबा मोऱ्यांची सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी देणगी आहे. फक्त एकट्या ज्ञानोबरायांचा नाही. त्या विठ्ठलपंत कुलकर्णीने देहांत प्रायश्चित्त दिलं म्हणून ज्ञानोबरायांना कुठेतरी ज्ञानोबरायांचं प्रारब्ध भेटलं. अकल्प आयुष्य व्हावे तया, त्या कुळाचं प्रारब्ध आहे म्हणून आम्ही दास आहेत आणि म्हणून आम्ही इथं आहेत. परमार्थ हा प्रारब्धावर अवलंबून आहे माऊली. माणूस कर्माने जगतो अर्थात. माणूस कर्म बोलू नका, कर्माने ही इथं उभं राहिलेलं मायबापा हो, विनंती आहे माझी, तुम्ही खाली बसा किंवा मग, कारण त्यात माझा काही दोष नाही. तुमच्याच गाववाले पुन्हा तुम्हालाच दगड हाणतील. तुम्ही जरा साईडला सरका दादा, हे की नाही. चला विठाला बरोबर आहे. मग काय करा, पाहावा बोलावा नाही, आता करावा विठ्ठल. कर्म पांडुरंग करा. एकदा कर्म पांडुरंग केलं की सुख सुख आहे माऊली. आणि कायम लक्षात ठेवा, भक्त व्हायचं म्हणजे श्रद्धेने भक्ती व्हा. तुम्ही भक्त झालात पण तुम्ही देवाला अंधश्रद्धेने पाहिलत माऊली. मी कीर्तनकार आहे तरी सुद्धा सांगते, भक्त कुणाला म्हणावं ज्याला देव कधी दिसला नाही. तुम्ही म्हणसाल ही महाराज आहे का, ही बोलती का, हिला तरी कळतंय का? भक्त कुणाला म्हणावं तर ज्याला देव कधी दिसला नाही. मी व्यासपीठावर सांगते, भानात सांगते, देव कधीच दिसत नाही, कधीच नाही. मायबापा हो, देव कधीच दिसत नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव पहावया गेलो तिथे देवची होणी ठेवो.
देव दिसत नाही, तो देव होतो जर तो भक्त झाला. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत देव झाले कारण त्यांना देवाला सामावून घेता आलं. देव सगळीकडे आहे. जे जे दिसे भूत ते माने जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणा माझा. सोप्या वशत माऊली सांगतात सर्व गटी राम देहा देही. सोपं आहे माऊली, सगळ्यात सोपं आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावा नाही उरला. आचम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची देवला नाना परी भरून उरला. देव आहे हृदय मंदिरी. शंकराचार्य गोड वर्णन करतात माऊली. करारविंदेन पतारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. देव कुठे? चाललेल्या पावलात, घेतलेल्या नामात, बघितलेल्या दृष्टीत, हललेल्या पानात, उभारलेल्या वटवृक्षात मनातून स्मरला तर देव जिकडे तिकडे आहे. फक्त देवाला मनातून स्मरता आलं पाहिजे. मैया आवेश मनोये माम युक्ता उपासते श्रद्धया प्रयोपेतास्ते मी युक्त तमामता. तो भक्त मला योगी यातला योगी वाटतो ज्याला खरा परमार्थ भक्त कळाल. मग भक्त कुणाला म्हणावं? पुन्हा तिथेच प्रश्न आला, भक्त ऐसे जाणून घ्या माऊली. जो देहाला उदास नाही असो कोण आहे. पोरगी नाही म्हणली तरी जगू वाटत नाही. खरं आहे का नाही महाराज? आहे की नाही? माझी विनंती आहे बरं काय, माणसाने बरेच शेतकरी कुटुंब असतील, फक्त भगवंतावर विश्वास ठेवा. नाही दादा, मी कष्ट आहेत मला माहीत आहे. शेतकऱ्यांचं जगणं म्हणजे जुगाराचा दरवर्षी खेळ खेळल्यासारखं आहे. लागला तर लागला, गेला तर गेला. पण मायबापा हो, मला एवढं माहीत आहे, आज हे आईबाप जे शेतकरी आहेत ना, यांनी पोरांना, माझा बाप शेतकरी आहे, यांनी पोरांना मोठं घडवलं नाही घडवलं, पैसे कमवायला शिकवलं नाही शिकवलं, पण माझ्या शेतकरी बापाने मला सगळ्यात मोठा दागिना दिला. तो दागिना म्हणजे प्रामाणिकपणाचा. त्यांना मला सांगितलं, लोकांचं लोबाडून खाण्यापेक्षा कष्टानं घाम गळून खाल्लेलं कधीही चांगलं. शेतकऱ्याचं मला यासाठी कौतुक वाटतं, महाराज भगवंतावर विश्वास त्याच्या माणसा इतकं दुसरा कोणाचा नाही. फक्त तो विश्वास ढळू देऊ नका. आत्महत्या हे कुठल्याच गोष्टीचा पर्याय नाही किंवा सोल्युशन नाही, कुठल्याच गोष्टीचं हे उत्तर नाही. जगा अरे काळजी करू नका दादा. ज्या देवाच्या नामाने तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. अरे ज्या देवानं स्वतःची बायको पळवून नेली त्याला सुद्धा मोक्ष दिला, मग तुमच्या आमच्याला तारणार नाही का दादा? देव तारतो, फक्त विश्वास ठेवा. ज्याचा देवावर विश्वास होता त्याच्याच कोरोनात माळा टिकल्या, ज्याचा नव्हता त्यांनी काढल्या. मी काय म्हणत नाही, देव बघून घेईन माणूस. पण माझी विनंती आहे, एक तर घालू नका, घातली तर किती वेगळा परमार्थ करतो दादा. बघा ना, आपण नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावतात, मायबापाला घराबाहेर काढता. असं कसं परमार्थ करता? 10 दिवस गणपती बसवताना बुडवताना शांताबाई लावता, असं कसं परमार्थ करता? म्हणजे 9 दिवस उपास करता, दसऱ्या दिवशी बोकड कापता, असा कसा उपास करता रे दादा? किती वेगळा परमार्थ करता. शेंद्रानं पिवळे केलेले देव तुम्ही मानता आणि तुमच्या आमच्यातला देव नाकारता, असा कसा परमार्थ करता? महाराज परमार्थ हा डोळस आहे. वारकरी संप्रदाय हा ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. कधीच कुठले संत म्हणले नाही माझ्या पाया पड तुला लेकरू होईल. नवसे कन्यापुत्र होते, मग का करणे लागे पती. ते तुम्ही बोला पुढचं बोला का. माझ्या तोंडात ह्यांना वाईट वाटतं, दुसरं काही नाही. नवसानं झालं असतं तर लग्न करायची गरज पडली नसती.
पण नाथ बाबा म्हणले न ऐकती. हा ते तुम्हीच म्हणा मला बरं का, मी सोपं म्हणते. तू का म्हणणे मी ह्याला सांगता तरी हे लोक ऐकत नाही. साधा परमार्थ आहे हो. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तू धनी. येड्याला कळत नाही त्यात आमचा काही दोष आहे माऊली. अरे कधीच असं नसतं रे. भविष्य याच्यावर नाही, भविष्य तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. देवाला मानता, देवावर श्रद्धा ठेवा. अंधश्रद्धा अंगात येत नाही असं माझं म्हणणं नाही. येत असन नाही येऊ द्या, नाही येऊच द्या, येऊ द्या, येऊ द्या महाराज. मला फक्त एवढंच म्हणायचंय बाया, अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा जोर असतो. देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. देवी निस्ती नवऱ्याकडे पळती, झाडाला नाही तर असं आहे झाडाला. अगं खोडाला बी हायच की, निस्त्या झाडालाच कसा. अरे नाही फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. माऊली घोंगड्याच्या बाहेरचा आणि पदराच्या आतला परमार्थ कधीच करायचा नाही. येऊ द्या महाराज. अंगात येतही असेल पण संचरुनी राही हृदयी माझ्या. अंगात नाही माय बाबा हो. देव आहे, फक्त शोधायचा आहे ना तो योग्य ठिकाणी शोधा. देवाला शोधायच्या भानगडीत पडू नका. देव आहे, फक्त अनुभवता आला पाहिजे. नाथ बाबाकडे एक माणूस गेला म्हणला 3 दिवसात देव दिसला पाहिजे. 3 दिवसात हां आपल्याकडे बक्कळ पैसा आहे. उभट्या पैशात पुरी एवढा पैसा आहे माझ्याकडे. लोक एक कशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतात संताजवळ कळत नाही महाराज. त्या नाथ बाबापाशी ही माणूस म्हणते जी नाथ बाबा आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. नाथ बाबा कोण तर आम्ही भिकारी, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथ बाबा श्रीमंत होते, आलेल्या माणसाला देत होते. लय माझ्याकडं टुकू बघू नका, तुमची संख्या बघा. घरावरती पत्र ऐकावं लागायचे महाराज मला बरं का. ते नाथ बाबा श्रीमंतच होते महाराज. नाथ बाबा एवढे श्रीमंत होते, त्यांच्या हातात होतं जन्माला यायचं कधी आणि जायचं कधी. नाथ बाबा एवढे श्रीमंत होते. नाथ बाबाला माणूस म्हणला 3 दिवसात देव दाखवा, पाहिजे तो पैसा. ठीक आहे 3 दिवसात कशाला, 3 मिनिटात दाखवतो. गंगेच्या स्नानाला चला, 3 बुटक्या मारा, देव दिसेल. पहिली मारली, दिसला का नाही. दुसरी मारली, दिसला का नाही. तिसरीला जेव्हा हा माणूस आत गेला, नाथ बाबाने वरून दाबून धरला आणि पुन्हा खालनं विचारलं दिसला का. ती म्हणला वर आल्यावर सांगतो दिसला का महाराज. त्रास होत होता, सगळा प्राण एकत्र केला, जीवाच्या आकांताने पाठीमागे सारलं. नाथ बाबाला माणूस वर आला तसा त्यांना म्हणला देव दाखवायला आला होता. देवापाशी पाठवाय नव्हतं लावलं. ही कुठली पद्धत आहे म्हणला देव दाखवायची. तुम्हीच म्हणे देव दाखवा, ही पद्धत आहे. अरे ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्या. तुम्हाला जेव्हा पाण्यात दाबून धरलं तुम्हाला काय वाटलं म्हणलं, असं वाटलं कधी वर येईन तुमच्या गळ्याचं घोट घेईन. नेमकं काय वाटलं म्हणलं, असं वाटलं कधी वर येईन आणि मोकळा श्वास घेईल. नाथ बाबा सांगतात जेवढी तळमळ पाण्यातनं बाहेर येण्याविषयी होती तेवढीच तळमळ जर पांडुरंगाच्या भेटीविषयी झाली तर तुम्ही साक्षात पांडुरंग असाल. फक्त एवढी तळमळ पाहिजे. आता हा परमार्थ समजून घ्या. भक्त ऐसे जे देही उदास, देहाचीही चिंता न करता ज्याने परमार्थ केला त्याला म्हणायचं भक्त. गुरुबा काका बाळ पायाखाली तुडवलं तरी जाण नव्हती, भक्त होते. नाही देह शुद्धी मुला तोडावी, नाही देह शुद्धी मुला तोडावी, नाही देह शुद्धी मुला तोडावी, नाही देह शुद्धी मुला तोडावी. तिकल मिळाविले तिकल मिळाविले नाही देह शुद्धी मुला तुडविले, नाही देह शुद्धी मुला तुडविले. अरे पांडुरंग साक्षात रडतायत. नामदेवराय विचारतात देवा रडतोयस काय झालं. त्यावेळेस नामदेवरायला पांडुरंग सांगतायत नामा अरे चोका गेला रे माझा. मंगळवेढ्याच्या भिंतीखाली चोकोपर्यंतचा मृत्यू झाला. माझी विनंती आहे हाडं तरी घेऊन ये रे माझ्याकडे. नामदेवराय म्हणला देवा वेड आहेस का. देव आहेस रे तू, विचार कर जरा. हजारो माणसं मेली रे भिंतीखाली, त्यात मी नामदेवराय म्हणतायत चोखोपर्यंतची हाडं कशी ओळखायची. सगळ्यांची हाडं सेम सारखी. पांडुरंग डोळ्यात पाणी आणून सांगतायत नामा प्रत्येक हाड कानाला लाव. ज्या हाडात ना विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना नामा ते हाड माझ्या चोक्याचं असेल. भक्त ऐसे जाणार याला भक्त म्हणा.
हे भक्त आहेत, जीव गेला तरी भगवंताच्या चरणाशी आहेत, हे भक्त आहेत. तुम्ही आम्ही वारी करतो, पण देवापाशी जायचंय म्हणून नाही, बायकोपासनं महिनाभर सुटका म्हणून. हे आमचा परमार्थ आहे महाराज बरं का. गोड परमार्थ करतो आम्ही, इतका गोड परमार्थ करतो, आमच्या आंबाबाईची गाणी डीजे मध्ये वाजतात. पंचमीचं चांदन चमकतय लाका लाका, आंबा खेळती झोका झोका निष्ठला म्हणजे कळत नाही कळायचं महाराज बरं का. किती वेळा परमार्थ करायचा दादा, एवढा वेळा अवघड रे दादा. मी असं नाही म्हणत की गाणी वाईट किंवा रचलेली, सगळं गोड आहे. देवास तुम्ही रचलेलं असू द्या, कसंही गोडच आहे ते. अरे गाणी अभंग तर सोडा, जुनी पिक्चरची गाणी सुद्धा गोड होती. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल, दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. पॉझिटिव्ह एनर्जी होती, काहीतरी वाईट संपणार आहे, काहीतरी चांगलं होणार आहे. आजकालची गाणी ऐकली की माणूस जागेवर अटॅक येऊन मरण, इतकी गोड गाणी असतात. काळी मैना दिसतीस तरुण, होईल कोरोना जाशील मरून, लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून. का बरं मग तर जमत नाही का तुम्हाला? काय गाणी महाराज, तोंडाला येईल ते. अगो बाय अगो बाय अगो बाय, पुढचं मला येतच नाही. एवढं गोड असतं का कुठं? अरे किती डोकं लागलं असेल महाराज निर्माण करायला. काय शब्द आहेत महाराज, असे शब्द कोशात सुद्धा सापडायचे नाहीत महाराज. अगो बाय किती अवघड शब्द आहेत महाराज बरं का. हा, नामदेव रायांचे कुठ अभंग सुद्धा एवढे अवघड नाही जेवढे शब्द अवघड आहेत. अरे किती विचार केला दादा. साधही असू द्या हो, पण माझ्या पांडुरंगाचं असू द्या, गोड आहे. सप्त्याच्या मंडपात गाणी वाजली ना दादा, तर येणार जरा प्रत्येक डोलावा, रचलेलीच साधीच पण गोड. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल दयाहरी जय विठ्ठल विठ्ठल दयाहरी. विठू मागुली मागुली जगाची, विठू मागुली मागुली जगाची, मागुली तमूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा अभंगाला गोड कालची सयाची, अभंगाला गोड कालची सयाची. मागुली तमूर्ती विठ्ठलाची, मागुली तमूर्ती विठ्ठलाची. बाबुले चालली पंढरीची वाट, बाबुले चालली पंढरीची वाट. सखी संसारात सुखी संसारात सोडून या गाठ, बाबुले चालली पंढरीची वाट, बाबुले चालली. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी. कनवाज विठो माझरी, कनवाज विठो माझरी, कनवाज विठो माझरी. राजा चल मला गावाला जाऊ, साधू गोकुळ फिरून पाहू, राजा चल मला गावाला जाऊ, साधू गोकुळ फिरून. आकाशी जय पठी पाखरा सोडून, मोत्याचा पिंजरा सोडून, मोत्याचा. आईवडीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहू दे, आईवडीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहू दे. आभाळात माया तुझी आभाळी राहू दे, आभाळात माया तुझी आभाळी राहू दे. बाई काटा या आडवाटा नंदाचा कारटा,
म्हणतो महाराज बरं का. नाचायला लावतील एवढं गोड. शेवटची गवळण मात्र कलियुगावर आहे. कसा गोड बोलून ग काटा काढिला ग बाय बाय बाय. काय गोड बोलतात महाराज लोक. मला तर लय अनुभव दादा. ताई तुमच्यासारखं कीर्तनच कुणी करत नाही. तुमच्याशिवाय मी कुणाचं ऐकतच नाही. ताई मी तुमचं लय मोठा फॅन आहे. सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या मोबाईलला तुमचंच कीर्तन असतं. आणि कीर्तन झालं की त्योच म्हणतो ह्यो ह्यो ह्यो. हीच ती बिग बॉस वाली. काय बोलायचं महाराज. हीच ती लोक हो. गोडही हीच बोलतात आणि खवटही. कसं ऐकायचं आणि कसा विश्वास ठेवायचा. गुरी बायको केली हीच म्हणतात बरी दिली. काळी केली हीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का. लोकांचं ऐकलं तर बायको करणं मुश्किल आहे महाराज. परमार्थ कुठे करताय. मग देवा सांगा सुख दुःख देव निवारील भूक. चांगलंही लोकांना सांगू नका आणि वाईटही सांगू नका. चांगलं सांगायला गेलं तोंडावर म्हणतील चांगलं झालं पाठीमागं म्हणतील वाटोळं व्हायला पाहिजे. वाईट सांगा तोंडावर म्हणतील वाईट झालं पाठीमागं म्हणतील असंच पाहिजे. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. बरं का गरजच नाही माऊली. अरे असू द्या रे. लोक विरुद्ध असले लोक दुश्मन असले म्हणून काय झालं. आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो. आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो. आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. बरं का जर देव सोबत आहे ना महाराज मागे पुढे उभा आहे. आली आघात घालून या भार. हिरविले संती निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखडे. महाराज त्याचा भक्त झालात ना तुम्हाला तुमची काळजी करायची गरज. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा काय सुंदर लिहितात काव्य लिहिणारी. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. दादा देह हे काळाचे धन तेथे मनुष्याचे. मग आपलं काय देव माझा मी देवाचा. हे ज्याच्याकडे आहे त्याला आपलं काय म्हणायची गरज. फक्त देव आपला झाला पाहिजे. देव आपला होतो का होत नाही. अर्थात होतो. देवाने कुणाचं नाही देव सगळ्यांचा होतो. इथे सर्वांचं येते सगळ्यांचा. भक्त हा प्रामुख्य धर्म जात याच्यावर कुळ अवलंबून. भक्त हा त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. देवाच्या दारात सगळ्यांना जागा आहे. देव सगळ्यांना सामावून घेतो. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्येची पोरगी आहे तरी ती भक्त आहे की नाही. कीर्तन नामदेवरायांचं आहे आणि ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा आहेत. कीर्तन ऐकायला कान्होपात्रा आहे पण शेजार पाजारची माणसं म्हणतायत लाज वाटत नाही हिला. नाचायच्या कुळात जन्माला आली आणि देवाचं नामचिंतन घेते. पंढरीची वारी करायची म्हणते. हिने परमार्थ करायचा मग आम्ही काय करायचं. हिने देवदेव करायचं. वेश्येची पोरगी ही आणि भजन गाते म्हणे.
कंटाळा आलाय लोकांचा ऐकून ऐकून. ज्ञानोबरांच्या चरणावर मस्तक ठेवले कानोपात्र म्हणतायत का हो? वेश्येच्या कुळात जन्माला आले यात माझी चूक आहे? मला माझा बाप माहीत नाही यात माझी चूक आहे का हो? मला देवाचं नाव घ्यायचा अधिकार नाही ग माय? पवित्र तो दिश पावन ते जेथे हरीचे दास. बोलायच्या गोष्टी आहेत, एवढं जर खरं असतं ना तरी लोक मला बोलली नसती हो. जाऊ दे ग माय, लोकांचं काम आहे बोलायचं. काय करू माऊली? तुम्ही म्हणे योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. काय करू माऊली म्हणजे भगवंत मलाही सामावून घेईल. काय करू माऊली म्हणजे देवाच्या दारात मलाही क्षणभर जागा मिळेल. क्षणभर काय, मनभर थांब. कुणी काहीही म्हणलं ते देवाचं दार तू सोडायचं नाही. बोलू दे लोक, देवाचं दार सोडायचं. माऊलींचं मनावर घेतलंय कान्होपात्रेने. संतांचं वचन आहे, संत समागमी धरावी. संतांची संगत केली आहे, ऐकलंय ज्ञानोबरायांचं. 16.5 वर्षाची कान्होपात्रा एवढी देखणी आहे. तिनं सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलतंय. तिने पान खाल्ला तर कंठ लाल होतोय. एवढी देखणी, तेजस्वी, तरुण आणि जवान पोरगी पायात चाळ बांधतीये, गळ्यात विणा घेतीये, हातात चिपळ्या घेतीये आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नाचतीये. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. फुटू द्या माझ्या पाकिटातलं पैसे देते, फुटू द्या. टाळ्या. वा वा वा, टाळ तकवाद. दोनदा टाळ, दोनदा पकवास, दोनदा टाळ्या. नाचावं तर इथं, नाही तर आमची नाचत्यात ना कलवरीकडे बघू बघू. जेवढी देखणे तेवढा जोऱ्यात नाच महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी.
नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी प्रभु गुण गावत नाचूंगी देहभान हरपून भगवंताचं नामचिंतन करत नाचणाऱ्या कान्होपात्रा. आसपासची माणसं हसतायत, नावं ठेवतायत, निंदा करतायत, पण पांडुरंगाचं दार आहे, कोण मनावर घेत आहे. पंढरपूर पहिलं कर्नाटक राज्यामध्ये बिदर राज्याचा राजा दर्शनासाठी येतोय, पाहतोय वेश्येची पोरगी, एवढी सुंदर पोरगी दरबारात नाचली पाहिजे, गाभाऱ्यात नाचती. बिदरचे सैनिक पाठीमागं लागलेत. कान्होपात्राला क्षणात कळावं, कान्होपात्राने भगवंताकडे जावं, चरणावर मस्तक ठेवावं. देवा बघ बरं का, आयुष्यभर लोकांचं बोलणं खाल्लंय, आता वेळ आहे. एका क्षणात भगवंताने कान्होपात्रेचा देह आपल्या चरणाशी विलीन करून घ्यावा. कान्होपात्रेनं भगवंताच्या चरणावर जीव सोडावा. तरी लोक शांत नाही बसली. लोक म्हणले अरे 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 वेश्येची पोरगी देवाच्या चरणावर जीव सोडते, दुसरी जागा नाही का भेटली, लाज नाही वाटत तिला, देवाला अपवित्र केला. ब्राह्मण बोलवा, काशीचा बोलवा, नरसीचा बोलवा, द्वारकेचा बोलवा, मथुरेचा बोलवा, पंचामृताने आंघोळ घाला, गोमूत्राने मंदिर शिंपाडा, तर देव पवित्र होईल. देवाला पवित्र करणारे तुम्ही कोण? त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण सांगतायत देवाच्या चरणावर जीव सोडायला भाग्य लागतं. देवाचं नाव गेलं एवढं भाग्य लागतं, मग जीव सोडायला बहुत सुकृताची. विचार करा ना दादा, थोडासा विचार करा. वेद उच्चारले, मंत्र उच्चारले म्हणजे ज्ञानी झाला तसं नाही. जरा विचार करा. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. अनंत ब्राह्मण मृतदेह शेजारी रात्रभर झोपलेत. मध्यरात्री जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात येतोय आणि सांगतोय अनंता माझ्या लेकीनं माझ्या पायावर जीव सोडलाय, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यात माझ्या शेजारीच झाली पाहिजे. वेश्येची पोरगी म्हणून नावाजणारा या समाजाला सांगायचंय त्या वेश्येच्या पोरीची समाधी पांडुरंगाच्या चरणाशी गाभाऱ्यात. देवाला सगळ्याला सामावून घेता येतं, फक्त भक्त होता आलं पाहिजे. समाधीवर वृक्ष आलाय, वृक्षाची फांदी आडवी झाली, येणार जाणारा प्रत्येक व्यक्ती फांदीला मस्तक लावतोय आणि मग पुढे जातोय. फक्त जो रांगेनं येतोय तोच, जो व्हीआयपीनं येतो तो व्हीआयपीनंच वर जातो. देवापाशी वशिला लावावा इतकी आपली पात्रता नाही. पण वशिला म्हणायचं कुठल्या गोष्टीला? वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना दिलेला मान म्हणजे वशिला. वय, शिक्षण आणि लायकी तरी बी साहेब का तो वशिला आहे महाराज बरं का, हे वशिला देवाजवळ लावायचा नाही. आषाढी कार्तिकीला संतांनी यावं, पाहावं, सगळे मस्तक लावतायत. ज्ञानोबरायांनी मस्तक लावावं, तुकोबरायांनी मस्तक लावावं, नामदेवरायांनी विचारावं देवा भक्त आम्ही तुझे, मस्तक आम्ही हिला का लावायचं? कोण आहे ही पोरगी? 16.5 वर्षाची अज्ञानी पोरगी ही, आम्ही हिला मस्तक लावायचं का? तुझ्या चरणावर जीव सोडला म्हणून? नाही रे, तिने माझ्या चरणावर जीव सोडला म्हणून तिला मस्तक लावायचं नाही. तिनं जीव सोडला तरी संताचं वचन मोडलं नाही म्हणून तिला मस्तक लावायचं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोले. देव पाठीशी आहे, पण कधी विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी धन माता पिता. मग भक्त आईसे जाणा जे देही उतास, गेले आशा पाशनी मारुणी. जी गोष्ट भेटत नाही त्याची आशा करणं जो सोडून देईल, 7 प्रकारचे पाश जो निवारून जाईल तो भक्त. त्याचा सगळ्यात मोठा नियम आहे तुका म्हणे सत्य कर्माभावे. कितीही परमार्थ केला तर अनीतीने वागलात तर तो परमार्थ पांडुरंगापर्यंत पोचत नाही. लोकांनी किती अप्रामाणिक वागावं. साधी साधी उदाहरणं घ्या. कोरोनाच्या काळात किती नालायक वागावं लोकांनी.
10 रुपयाचा मास्क 20 रुपयाला इकला का नाही? 50चा सॅनिटायझर 100ला दिला. ती वाप घ्यायची मशीन लय झाला 250-300 रुपये. लय लोकांचं सांगत नाही. त्या मेडिकलवाल्याकडून मला 3000ला दिली. देव तिचं कधीच भलं करणार नाही, बघून घेईन महाराज देव त्याच्याकडं. अरे किती लुटावर आहे दादा. ती किराणा दुकानवाले 5 रुपयाचा पार्लेजी भेटत नाही म्हणून 20-20ला दिला. का तर ना तू मागतच होता महाराज बरं का. नाही वाईट प्रमाणात करा ना दादा. स्वतःचा लाभ करून घ्या पण प्रमाणात करून घ्या. लोकांना त्रास देऊन आपण स्वतः कधी सुखी राहू शकत नाही. तुम्हाला पत्र माहिती? पत्र लेटर तुम्हाला माहित असेल महाराज बरं का. लेटर पत्र पाठवलं. पर्शना आर्चीला पत्र. आर्चीनं घेतलं. माघारी कोणाकडे आलं? चांगलंच माहिती आहे. लय ज्ञानी लोक आहेत महाराज तुम्ही बरं का. हुशार पोरं लेकरं तर लय हुशार महाराज. आता इथे एवढी पोर आहेत. पोरांनो ताट बसा रे. हां ताट बसा. लोक एट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचं असेल तर वाटोळं केलं दादा. धोबी का कुत्ता घर का ना घाट का. त्याला मराठी येईना आणि इंग्लिशही येईना. एक पोरगं इतकं पिसाळला अभ्यास करू इतकं कन्फ्यूज झालं. ती पप्पाला मम्मीला पप्पा म्हणायचं. त्याच्या घरी मी गेले. म्हणलं पप्पा काय करतात? म्हणलं स्वयंपाक करतात. म्हणलं मम्मी काय करते? म्हणलं दाढी करते. आता कुणाला लिहून सांगता कुणाला लिहून महाराज बरं का. अगं अरे ज्युनियर सिनियर KGचं पोरगं 15 दिवस शाळेत गेलं नाही. मॅडम आली घरी. आजोबा म्हणला पिंट्या लप 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 मॅडम बघल. पिंट्या म्हणला तुम्हीच लपा. ती म्हणला का? म्हणलं मी मॅडमला सांगितलंय आमचं म्हातारं मेलंय, मी महिनाभर येणार नाही. सुतक असतंय महाराज बरं का. लेकरं गुणाची नाही दादा. नाही गुणवान आहेत असं वाद नाही बरं का. हुशार आहेत लेकरं. पोरांनो ताट बसा. हां माझ्याकडे बघा. पोरांनो मी काय सांगते? मोठ्याने बोला. काय सांगते? मोठ्याने काय सांगते? काय सांगते? नशीब कीर्तन तरी म्हणला, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणला नाही. तेवढं तर माहिती पोरं सरांना. हुशार आहे दादा तुम्ही. फक्त पटपट उत्तर द्या. गेल्या 4 वर्षात एक पिक्चर फार गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव? किती गुणाचे आहेत रे तुम्ही बरं का. सैराटमधल्या हिरोचं नाव? हिरोईनचं नाव? आपलीच आहेत. वा 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 किती गोड गोड लेकर आहेत रे. काही जनरल नॉलेज आहे रे दादा तुमचं. परंतु पटपट मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव? जेव्हा बघतीस तू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. तिला आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या. फिटलं की फिरू महाराज बरं का. हप्ता फिटू द्या जरा. हप्त्यावरची आहे महाराज बरं का. आहे की नाही? कोणी बघितलं नेली म्हणून माझी हप्ता फिट. गोड लेकर आहेत रे पोरांनो. शेवटचा प्रश्न. ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? महाराज ही लेकरं उघडी करून आंध्रात ठोकायला पाहिजे दादा. ह्यांना बाबराव माहीत आहे, ह्यांना आमदार माहीत आहे, पण ज्ञानोबराही माहीत नाही महाराज. चूक त्यांची नाही महाराज. शुद्ध बीजापोटी फळे. बोलल्यावर लय रागीन पण कंपनी खराब म्हणलं प्रोडक्ट खराबच येणार दादा बरं का. त्यात काही डाऊटच नाही दादा. अरे छत्रपती पोटी जन्माला आले यात वाद नाही. पण कधी विचार केलात का त्या मासाहेबांची कूस पावन होती म्हणून छत्रपती पोटी जन्माला आले. काय आई होती महाराज. धन्य धन्य तुराई शिवरायांची धन्य धन्य तुराई शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा माना मुजरा मानाचा जिजाई. बसलेले उभा राहिलेले ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान, हिंदू धर्माचा अभिमान असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत. तरी पण जे काही राहिले उभा राहिलेले
जमीन उद्ध्वस्त व्हायची. एवढ्या कठीण काळात स्वराज्याचं रत्न जन्माला यावं, छत्रपती शिवरायांच्या पोटी हे स्वराज्याचं देखणं स्वरूप घडायचं व्हावं. मासाहेब जिजाऊ राजांचं वय वर्ष 5. गावात तमाशाचा तंबू आला. राजांनी विचारलं, मासाहेब हे काय? मासाहेब सांगताय, काय राजे राजा व्हायचंय तुम्हाला? काय राजे राजा व्हायचंय तुम्हाला? बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय तुम्हाला. त्या आईच्या खुशीत जन्माला आले तर कुणाला म्हणावं छत्रपती? कवी भूषण सांगतात, उच्चतम हंसपद कृष्ण कवी कंसपद तोमोली चवचपद शेर शिवराज हा. करायचं ठरवायचंय कशासाठी? मोरे मोरपळे मोळीचे निमार्ग कोपरे सुरवे पाठी फळभाजी ताराची यासाठी सूर्याची कोंडाची फरजांचा देव निघाला राजा. पाण्याच्या मुठाला डोळ्याच्या चपळीनं गनिमी काव्यानं यश मिळवायचंय. कशासाठी? होती मुलाची सत्ता वेळी तिनं डोळ्यानं नव्हता हुवाली. होती मुलाची सत्ता वेळी तिनं डोळ्यानं नव्हता हुवाली. होती जिजाईला बंद झाला शिवपांत संत. होती जिजाईला कसं झालं शिवपांत संताचं पूजित मार्ग झाला. मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा चीज याला मानाचा मानाचा यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्गवंत जयवंत पुण्यवंत न्यायवंत प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती पुरंदर योगीराज राजाधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. मुजरा मानाचा मानाचा चीज. आता काय काय म्हणतात, नाव घेतलं की लयच उतू येते ग. भांडवल करते काय? भांडवल करणाऱ्यांना सांगते किंवा बोलणाऱ्यांना सांगते. जाणीव आहे, आज जर छत्रपती नसते ना, हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहिती आहे का? जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही, श्वासात श्वास आहे तोपर्यंत छत्रपतींचा नाद कधी सुटणार नाही. अरे वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच आहे, नशाही तेच आहे. नशा आहे, बाकीची करण्यात मजा नाही हो. ही नशा आहे महाराज बरं का. कोणी म्हणाल तुम्ही नशेडी आहेत तर हरकत नाही. नशा धर्माची, देवाची आणि देशाची. म्हणून सांगते तुम्ही सुद्धा थोडं बदला. नाही असं नाही, पोरं चांगली आहेत बरं का. हा 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 पोरं, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. तुम्ही मावळे नाही, तुम्ही डोम कावळे.
तिकडे बघ तिकडे बघ इकडे बघ तिकडे बघ. हा मावळा होता का महाराज? हा फक्त डोम कावळा होता. बघेल त्या पोरीकडे तुम्ही जर वाईट नजरेने बघता तर तुम्ही मावळे आहेत. हा जाणीव ठेवा रे दादा. हो मावळा कुणाला म्हणावं? शाहिस्तखानाच्या लाल माल्या चालल्या, शाहिस्तखानाची पोरगी गायब झाली, कुठेतरी लपली. बायको विचारती जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे, बायकोला सांगतोय अगं हे जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला मावळे म्हणायचं. एवढे आचरणशील आणि पवित्र नजरेचे माझे मावळे होते. मावळा कुणाला म्हणावं रे दादा? देहभार हलवून ज्यांनी या रयतेची सेवा केली त्याला मावळा म्हणावं. हा मावळे ते अर्धा एक इंच छाती कमी पडली म्हणून माझा भाऊ 3:30-4ला उठतो, एवढ्या थंडीच्या दिवसात गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो, स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी. मावळा त्याला म्हणावं. माझी विनंती आहे, इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पुढाऱ्याच्या, कुठल्याच पैशाच्या लाचाराच्या, कुठल्याच पदाधिकाऱ्याच्या हाताने फडकवायचं नाही. गावाचा तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकवा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला आहे. त्या आईला विचारा ज्यानं पोटचा गोळा दिला, त्या बापाला विचारा ज्यानं म्हातारपणाची काठी दिली, त्या बायकोला विचारा ज्यानं कपड्याचं कुंकू पुसलं, त्या लेकरांना विचारा बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता, हे त्यांना विचारा. तुम्हा आम्हाला काय मला सांगा? आमचं आपल्याला काही, आपण मी सगळेच आपल्याला काय देशाविषयी प्रेम आहे? आपलं माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. अशातले आपण आहेत. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते वर बसून विचार करत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी मेलो बाबा? मरून फायदा काय? ज्यांच्यासाठी मेलो त्यांना आमची जाणीव अर्थात नाही. असती तर आम्ही असं वागलो असतो का दादा? असती तर आम्ही देशाविषयी एवढं निष्काळजीपणाने वागलो असतो. जिथं थुंकू नका लिहिलं आहे आम्ही तिथं जाऊन थुंकतो. एवढं आमचं देशप्रेम आहे. प्रेम आमचं. अरे इतके इमानदार लोक आहेत भारतात, पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीनं बांधावा लागतो. इतके देशप्रेमी लोक आहेत महाराज. ही किराणा दुकानदाराचा पेन कायम सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती आहे आपलं देश लय प्रेमी आहे महाराज, बरं का. चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, एका तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, एका तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच गेली. देशच लय प्रेमी आहे महाराज, बरं का. आम्ही देशप्रेमी नाही, आम्ही देशी प्रेमी आहेत महाराज, बरं का. देशच नाही आम्हाला प्रेम देऊन काय. आणि आता तर काय महाराज दुकानात आहे, होऊ द्या दणकाच महाराज, बरं का. काय व्हायचं ते होऊ द्या. आमचे बापही तसेच ना, आम्ही कसं बोलायचं मला जातात. दुकानातच आणली म्हणल्यावर पुढे उद्याच्याला म्हणजे लेकरांनाही वाटणार चॉकलेट बिस्किटच्या दुकानात आलंय म्हणजे चॉकलेट बिस्किट एवढंच पवित्र आहे की नाही. घ्या अमृत म्हणून थोडं थोडं. कुणाला बोलावं आणि कसं बोलावं याची चिंता आहे रे दादा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त अगो बाई योग काय खात नाही. बरं, ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशाने हातवरी करा. सुपारी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हां 13 14 15 16 17 18 19 हां 20 21 22 23 24 नाही तुमच्यावर विश्वास आहे, ट्रस्ट ठेवू माझ्याच बरं का. 23 24 25 बरेच आहेत, घ्या खाली. एक 25 30 आहेत पण त्यातली लहान लेकरं आहेत ज्यांचं वय अजून खायचं नाही. मग 10 15 धरा. मग बाकीच्या जेव्हा खाणारे वर करा म्हणलं तेव्हा काय तुमच्या कानावरून वारं गेलं का कानच कुठं कणपूरला गेलं ते महाराज. पण जी गोष्ट सांगायची लाज वाटते ती करायची. तुम्ही नाही, आमचे बी गुणाचे नाहीत. ह्यातले काही काही काकड्याला बसले ना देवाला म्हणतात बट हा पांडुरंगा टा दर्शन द्या शकला जागऱ्यात देव तुला उठवीन पण देव उठायचं नाही महाराज, बरं का. हा परमार्थ आहे. इतका गोड परमार्थ करू नका रे दादा. देवालाही असं वाटेल की म्हणजे वा एवढा गोड. तुम्हाला खाऊ नका म्हणावं माझी एवढी ऐपत नाही दादा, हो का. तुका म्हणे मेलो तिथं आपले काही कथा, हो का. तुम्ही खा प्या. तुम्ही आज 1 बाटली पिता उद्यापासून 2 प्या दादा, काही मला घेणं देणं नाही, संबंधच नाही काय.
माझा संबंध कुठपर्यंत आहे? काय खायचंय ते खा, काय प्यायचंय ते प्या, काय करायचंय ते करा, पण देवाच्या नावाखाली करू नका, एवढीच माझी विनंती आहे. इथपर्यंत माझा संबंध आहे. तुम्ही खुशाल पिताना आम्हाला म्हणता शंकराने पिली मग मी का नाही? तुला दाखवते तिसरा डोळा उघडून महाराज बरं का. लोक देवात घुसतात हो. हे तुम्ही खा ना, त्याला आंबाबाईन खंडोबा घुसवायची गरज नाही. खा तुम्ही, पण देवाच्या नावाखाली नको ना. प्या तुम्ही, पण देवाच्या नाव. किती ही शानी प्रेम करते ती आणि दिन त्यात श्रीकृष्णानं केलं मग मी का नाही? तुला कृष्ण. परवा दिवशी मला एक पोरगा भेटला. म्हटलं ताई मी तुमची एवढी कीर्तन ऐकली त्यातनं मला एकच कळालं. म्हटलं काय कळालं रे दादा? म्हणलं श्रीकृष्णानं बिना लग्नाचं प्रेम केलं, मी केलं त्यात वाईट काय झालं? राग तर लय आलता. असं वाटलं होतं आंध्रात नेऊन ठोका. पण पुन्हा मी त्याच्याकडे बघितलं, ती माझ्यापेक्षा तिपटीनं होता. त्याचा ठोका मला पडला असता तर मी 3 दिवस पुढची कीर्तनं बुडविली असती महाराज बरं का. बळे विना शक्ती म्हणून आपल्या तोंडात दम आहे तेवढंच बोला. त्याला म्हटलं तुला काय वाटतं? म्हणलं काही नाही वाटत. मी म्हणजे कृष्ण, ती म्हणजे राधा. एवढं गोड वाटतं. परंतु इथं बसलेल्या प्रत्येक पोराला वाटतं ती म्हणजे राधा मी म्हणजे कृष्ण. स्टेटस ठेवू बी याचा. कलाकार लोक सुद्धा पिसाळले कोणी करायला ती महाराज बरं का. बघन तवा राधा कृष्ण ये इकडे तुला दाखवते महाराज बरं का. हे तुम्हाला प्रेमानं सांगते बरं का. माझी विनंती आहे आधी ऐका बरं का. पुन्हा राधाकृष्णाचं स्टेटस ठेवा. ऐका. राधा 21 वर्षाची होती तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचे होते. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. मग तुमची राधा 21ची आणि तुम्ही 5ची आहेत का रे? एवढं प्रेम प्रबळ आहे का तुमचं? याला प्रूफ आहे महाराज. राधे राधे यही श्यामा सुंदर, राधे राधे यही श्यामा सुंदर, यात नवल नाही. भगवंतानं आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही. श्रीकृष्णाने राधेवर प्रेम करणं हे नवल आहे महाराज. राधा दारातनं चालली ना, यशोदे मातेच्या काकाला असणारे कृष्ण यशोदे मातेकडे हट्ट करायचे. राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया रचा दो मेरे उमा, उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है, उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है, कैसे रचा दूँ तेरे प्यार ओ काना, कैसे रचा दूँ तेरे हे प्रेम आहे माऊली. आणि असं ज्याला करता आलं त्याला भक्त होता आलं, पण सत्य ज्याला वागता आलं त्याला परमार्थ कळाला. म्हणून सत्याने चाला महाराज. प्रामाणिक राहा. संत प्रामाणिक राहिले म्हणून आज ते संत आहेत. तुम्ही आम्ही अप्रामाणिक आहात म्हणून भक्तही होऊ शकलो नाही. मग भक्त कुणाला म्हणावं? सोपी भाषा आहे महाराज. महाराज भक्त त्या जनाईला म्हणावं जिनं 7व्या वर्षी भगवंताला बोलवावं. भक्त त्या नामदेवरायांना म्हणावं ज्यांनी 5व्या वर्षी भगवंताला जीव घालावं. भक्त कुणाला म्हणावं? भक्त त्या तुळशीरामांना म्हणावं ज्यांनी रामाला आपलं स्वरूप करून घ्यावं. भक्त त्या शबरीला म्हणावं जिनं आपली उष्टी बोरं भगवंताला द्यावी. भक्त कुणाला म्हणावं महाराज? भक्त हे त्या व्यक्तींना म्हणावं, त्या माणसांना म्हणावं ज्यांना कर्मबंधन नाही. योगी तोही करीती परिकर्मे तिरण बंदी जती, जे सांडलेले आहे संगती अहमभावाची. भक्त त्यांना म्हणावं ज्यांच्या ठिकाणी अहंकार नाही, कर्म नाही, जन्म मृत्यूचं बंधन नाही. भक्त त्यांना म्हणावं नाथ बाबा 3दा मेले त्यांच्या हातात होतं. भक्त त्यांना म्हणावं हे अवघड झालं. भक्त कुणाला म्हणावं? ज्याला भगवंताला भजता आलं. भक्त त्याला म्हणावं भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद
नंदनं भजे व्रजे कमण्डनं समस्त पाप खण्डनं मनोजगर्व मोचनं विशाललोल लोचनं अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव सदैव ज्याच्या मुखात त्याचं नाम आणि मनात त्याची स्मृती आहे, भक्त त्याला म्हणावं. सोप्या भाषेत भक्त कुणाला म्हणावं. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता. भक्त त्यांना म्हणावं ज्यांचा विषय पांडुरंग भावा. आणि त्या देवाला मन दिलं ना, आता कोठे धावे तुमचे चरण. काय गोड देव आहे ना महाराज. विषय नारायण व्हायला असा काय वेळ लागणार आहे. इतका गोड आहे ना भगवंत महाराज. शंकराचार्य फार गोड वर्णन करतात मधुराष्टकमध्ये. अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलं मधुरम अधरम मधुरम वदनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम. गोड ना देव महाराज. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन हो जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन हो जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. काय गोड देव महाराज. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला एवढ्या गोड देवाचं नाम किती गोड असेल. अमृताहुनी गोड मन माझे केशवा. पण कसं आहे ना, असं पंच पकवानाचं ताट ठेवून ते मला म्हणलं वास घेऊन पळा. कसं होईन असं वाटून थोबाड हा ना हो महाराज. आणि हो माझं म्हणणं आहे हो का, खाऊ पिऊ सुद्धा त्याला घालीत जा महाराज ज्याला आदरण कदर आहे. माजलेल्या लोकांना दान सुद्धा करू नका, विनंती आहे माझी महाराज. पंगत घातली, आमदार बोलवले, खासदार बोलवले, मंत्री बोलवला, तुम्हाला काय वाटतं आशीर्वाद भेटते ती तुमचाच बात ठरणार, तुमचीच माप काढणार. गावातली अशी कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चाललाय, ज्यांच्या लेकरांना गोडधोड खूप दिवसांनी मिळतं, त्यांना द्या.
महाराज पांडुरंग चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. दान त्याला करा ज्याला गरज आहे. हा दानाचा सगळ्यात मोठा नियम आहे महाराज. हे करा. तुम्ही महाराज लोकांना सुद्धा स्टँडर्ड प्रमाणे हे करता. हा मोठा महाराज, हा छोटा महाराज. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येत जाऊ नका. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जा. कारण कीर्तनकारांपेक्षा सगळे व्यासमुनी, वेदांचे धणी असणारे व्यासमुनी ज्ञानोबरायांना सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. इशारा करतायत. कितीही वाचलं, कितीही ज्ञान ग्रहण केलं तरी शेवटी एकच सांगायचंय, हरिमुखे म्हणा. हरिमुखे थोडे गाजलेले, जास्त ज्ञानी किंवा थोडे कमी ज्ञानी, कीर्तनकार कुठलाही असतो, सांगणार एकच आहे, सांगू तो तुम्हासी भजरे विठ्ठलाच, नाही तरी गेला. सांगणार हेच आहे. एक आशा भाषेत सांगतील, एक आशा